मतदान करणाऱ्या मतदारांनी सुद्धा लक्षात घ्या, तुम्ही मतदान मशालीला केलं, तुम्ही मतदान शिवसेनेला केलं, तुम्ही मतदान आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून केलं. त्या मतदारांच्या पाठी सुद्धा सुरा खुपसला गेला आहे. त्या मतदार आणि शिवसैनिक सगळ्यांनी जागरूक राहा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी समाज सुधारणेचा वसा घेतला, ध्यास घेतला आणि तो संस्कार आमच्यावर आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांवर केला, ते समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरेजी, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, शेंदूर फासला, कुणाला नगरसेवक केलं, कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं, कुणाला मंत्री केलं, कुणाला मुख्यमंत्री केलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या आमच्या लाडक्या मा सौ मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहतो. आजची सभा एका वैशिष्ट्यपूर्ण दिवसावर आहे. साहेब, आज शनिवार 27 जून हाच दिवस शिवराज्याभिषेक दिन आहे. या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी तुम्ही यवतमाळमध्ये आलात. आम्ही यवतमाळच्या शिवसेनेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. साहेबांच्या सोबत उद्याचा आमचा सूर्य, उद्याच्या महाराष्ट्राची आशा, आकांक्षा, स्वप्न साकार करण्यासाठी सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या ठिकाणी आले. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. कधी कधी नावात काय आहे असं म्हटलं जातं. आता ते सांगत होते देरकर, पण मला आश्चर्य वाटत राहतं. इथे एक संजय आहेत, तिथे एक संजय आहे. तुम्हाला कुठले संजय अभिप्रेत आहेत? संजय राऊत साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी स्वतः सगळं जेल भोगली, परवा नाही केली. किती दबाव आला, पण ढाण्या वाघ वाकला नाही. बरं, ते माननीय संजय राऊत साहेब आज यवतमाळमध्ये आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत करतो. शिवसेनेचा कायदेशीर किल्ला लढवणारे माझे सहकारी मित्र, शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई साहेब, शिवसेनेचे सचिव माजी खासदार शिवसेना नेते माननीय विनायक राऊतजी, माननीय सूरज चव्हाण सचिव, साईनाथ दुर्गे सचिव, सुधीर सूर्यवंशी उपनेते, माझ्या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे आणि निखाडे संजय, ते पण संजय आहेत बरं का, निखाडे, आमदार संजय खरात, आमचे आमदार खरात, व्यासपीठावर महिला आघाडीच्या रंजनाताई नेवाळकर, सागरपुरी, वाघमारे, आमच्या कल्पनाताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांनो, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आपण सगळेजण काय जमलो आहोत? आता निवडणुका तर नाहीत, पण काल परवा आपण ज्याला निवडून दिलं त्या खासदारानं शेण खाल्लं. त्या शेण खाल्लेल्या खासदाराला गाडायसाठी आज आपण इकडे जमलेलो आहोत. लक्षात घ्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांचं नाव जेव्हा आलं तेव्हा आदरणीय उद्धवजी साहेब विचारायचे, अरविंद काय करायचं आपण? म्हटलं साहेब निवडून येतील. पूर्वी होते आमच्याचकडे काही ना माणसं जन्माला त्याची सरडेच्या अवलादीने येतात, रोज रंग बदलतात, पण त्यांना माहिती नाही तुम्ही रोज रंग बदलत राहा, हा भगवा मात्र तेजाने तसाच फटकत राहील. एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. इतकं सोपं नाहीये. आपण दिली त्याला उमेदवारी. साहेब स्वतः आपण आलात, सभा घेतल्या, यवतमाळमध्ये झंझावात निर्माण केलात, सगळ्यांना वाटायला लागलं बस आता मात्र आपला विजय झाला, भगवा फडकला, आणि परवा त्यांनी शेण खाल्लं. मला आश्चर्य वाटतं, माणसं खोटी किती बोलू शकतात. तुम्हाला सर्वांना सांगतो, शिवसेना आमची आई आहे बरं का. त्या आईशी प्रतारणा केलेली आम्हाला मान्य नसते. तुम्हाला शिवसेना आई वाटते की नाही? शिवसेना आपली आई आहे ना, शिवसेना आपली आई आहे ना. मग त्या आईची प्रतारणा करणारा संजय देशमुख साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत सांगत राहिला, साहेब कोण जात नाही हो,
काय घाबरू नका, कोणी जाणार नाही आहे. पण ही दळपत्री माणसं, आपला इतिहासच असा आहे. खरं तर छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वकीयांबद्दल बरोबर अधिक लढाया कराव्या लागल्या. छत्रपती संभाजी राजांना सुद्धा पकडून देणारा आपलाच गद्दार होता. फक्त यवतमाळकरच्या शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही वेळ अशी आहे की अफजल खानाचा वध आपणच केलाय. हे तर शेळपट आहे, ती झाडाच्या फांद्या आहेत, ते मूळ तिकडं आहे, ते दिल्लीत बसले. बरं, त्याला आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आजच्या काळात त्यात दिल्ली शहरांना आवाज देणारे कोणी ह्या देशात असतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. लक्षात घ्या. हिम्मत होत नाही कुणाची. तुम्हाला काय वाटतं, दबाव येत नाही? संजय राऊत साहेबांचं उदाहरण आत्ताच दिलं ना. काय आमच्या आदित्यजी ठाकरेंच्या बद्दल केलं होतं. कुठल्या खालच्या पातळीवर जाऊन एक उभारणारा एक युवा नेता, त्याचं चारित्र्य हनन करायचं, त्याला खच्चीकरण करायचं. कशासाठी? आटापिटा फक्त सत्तेसाठी. भारतीय जनता पार्टी याचं मूळ आहे. मला जुन्या खूप आठवणी येतात, पण आज उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. पण विसरू नका बरं साहेब, तुमच्या समोर सांगतो, आज देशात जर कोणी कपटी पार्टी असेल ना, कपट कारस्थान करणारी, तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि कृतज्ञ कोण असतील तर त्या भारतीय जनता पार्टीत आहेत. एक किस्सा फक्त सांगतो मुद्दाम. हे आताचे पंतप्रधान, त्यांना कोण विचारत नव्हतं त्यांच्या पक्षात, उपोषणाला बसले होते एकदा. तेव्हा उद्धवजी साहेबांना मोठ्या साहेबांनी बोलवलं. अरे म्हणाले, तो बघ रे, त्या नर्मदेसाठी उपोषणाला बसले, जाऊन भेटून ये. आदरणीय उद्धवजी साहेब गेले. तेव्हा मोदी, तुम्ही कोणी नव्हता बरं, तुमचा पक्ष सुद्धा तुमच्याकडे पाहत नव्हता. तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आधार दिला, शिवसेनेला आधार दिला. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तुमच्या यवतमाळमध्ये होतं का रे? होतं का? भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं का 40 वर्षापूर्वी? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या भूमिका घेऊन यांना हात दिला. साहेबांचं एकच वाक्य होतं, मी महाराष्ट्र पाहतो, तुम्ही राष्ट्र पहा. त्या महाराष्ट्र पाहतो म्हणणाऱ्या त्या तंबूत सुद्धा हा उंट घुसला. तुम्ही एक लक्षात ठेवा, ते जे काय रामायणातलं श्रीराम वरे जे आहे ना, त्याला मात्र भुलू नका बरं. उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. लाडक्या बहिणींनो खास सांगतो, उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला भुलू नका, वरच्या आमिषांना भिडू नका. कधी बहीण बनतील आणि पैसेही काढून घेतील. तुमची मतं विकत घेणारी माणसं आहेत. आज साहेबांना फक्त एकच वचन आपण द्यायचं आहे. साहेब, यवतमाळच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सारे हे जमलेले निष्ठावंत शिवसैनिक आपण वचनबद्ध व्हायचंय. साहेब, उतरणार नाही, मातणार नाही, भगवा पडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आपला ब्रीद असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. ही माणसं विकली जातात तेव्हा केवढ्या वेदना होत असतील. किती तुम्ही विचार केला का कधी? साहेबांना किती वेदना होत असतील. बीज लावायचं, पाणी घालायचं, झाडाला फुलवायचं, फुलं आली, फळं आली, तो वृक्ष पाहायचा, आणि हा सगळा डवरलेला वृक्ष सहज पटकन पानगळ होती तसा निघून जायचा. म्हणून तुम्हाला सर्वांना आज आवाहन करतोय, आपण जमलोय ना, तर हा मेळावा निष्ठावंतांचा आहे, विष्ठावंतांचा नाही. या मेळाव्यामध्ये आपण शपथ घेऊया. साहेब, तुम्ही आलात, संजय देशमुखला तर गाडूच, ते 2 संजय आहेत बरं. या जिल्ह्याला काळीमा पासणारे 2 संजय आहेत ना? 2 संजय आहेत की नाही जिल्ह्यात? काळीमा पासतात की नाही? भ्रष्टाचारी, व्यभिचारी, अनाचारी, दुराचारी सगळे तिकडे बसलेले आहेत. आणि यांना गाडायचं असेल तर आज आपण शपथबद्ध उद्या, कारण आज शिवराज्याभिषेक दिन आहे. भगवा फडकवायचा, या भावनेनं आपण आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो. पत्रकार लक्षात घ्या, खासदार गेला म्हणून कुणी गेलं नाही बरं का. तो तिकडे कुठेही गेला असेल, पण यवतमाळचा शिवसैनिक आजही आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कटिबद्ध झालेला आहे. त्यांनी शपथ घेतली आहे. साहेब, आम्ही तुम्हाला शपथ देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय ना, तो विश्वासघात आम्ही कधीही करणार नाही.
आणि तुमच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांनी सुद्धा लक्षात घ्या, मतदान करणाऱ्या मतदारांनी सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही मतदान मशालीला केलं, तुम्ही मतदान शिवसेनेला केलं, तुम्ही मतदान आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून केलं. त्या मतदारांच्या पाठीत सुद्धा सुद्धा खुपसला गेला आहे. त्या मतदार आणि शिवसैनिक सगळ्यांनी जागरूक राहा. त्यांची निवडणूक सुरूच झाली आहे, आपलीही आता सुरू झाली. आता किती वार करा, आम्ही पलटवार करू आणि भगवा फडकवू अशी शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद.